हाय फ्रेंड, बघा भेंडीची भाजी बनवली मी. किती चमचमीत झाली, किती भारी दिसते नाही भेंडीची भाजी. ही भेंडीची भाजी ना मुलांच्या डब्याला दिली तर मुलं खूप आवडीने खातात. मी अर्धा किलो भेंडी रात्री स्वच्छ धुवून पंख्याखाली टाकून ठेवली होती, जेणेकरून भेंडीचं पूर्ण पाणी सुकलं गेलं आणि नंतर तिला सकाळी कापून घेतली. आता आपण भेंडी फ्राय करू. कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून त्यामध्ये ही भेंडी ॲड करूया. अशी भेंडी रात्री धुवून ठेवली ना म्हणजे ती चिकट होत नाही अजिबात, तिला पाणी अजिबात सुटत नाही. बघा 5-6 मिनटं आपली भेंडी परतून झाली, एकदम सुटसुटीत झाली, अजिबात चिकट झाली नाही आहे. आता भेंडी काढून घेतली. त्या कढईमध्ये 2 चमचे तेल आणखी ॲड केलं, जिरे घातलं आणि ठेचलेला लसूण घातला. 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या असतील मी. लसूण यामध्ये जास्त घातला ना भेंडीची चव आणखी वाढते. कढीपत्त्याची पानं टाकली 5-6 आणि 1 टोमॅटो टाकला. कांदा वगैरे यामध्ये काही टाकायची गरज नाही आहे, फक्त टोमॅटोनेच भेंडीला खूप चव येते. टोमॅटो आपला मऊसूत झाला होता, त्यामध्ये आपण फ्राय केलेली भेंडी ॲड केली. बघा अशा पद्धतीने भेंडीची भाजी केली ना ती अजिबात चिकट होत नाही किंवा अशी चिवचिवी लागत नाही, खूप टेस्टी लागते. मुलं खूप आवडीने खातात. डब्यावर दिले ना, माझ्या मुली तर खूप पटकन ही भेंडी खाऊन घेतात. भेंडी आपली परतून झाली, त्यामध्ये मी सुके मसाले ॲड केले, लाल मिरची पावडर, धने पावडर, हळद आणि याला पूर्ण एकजीव करून घेतलं. त्यानंतर यावरती गरम मसाला घातला थोडासा आणि चवीपुरतं मीठ घातलं. आणखी एकदा पुन्हा परतून घेतलं, याला पूर्ण मिक्स करून घेतलं. हे मिक्स करून झाल्यावर आता यावरती ही कोथिंबीर घालूया. बघा आपली भेंडीची भाजी तयार झाली, खूप पटकन होते. यावरती मी अर्धा लिंबूसुद्धा पिळला, कारण लिंबू टाकल्याने ना भेंडीची चव आणखी भन्नाट लागते, खूप छान लागते खायला. अर्धा किलो भेंडी बनवली होती मी, ती तर पूर्ण मुलांनी संपवली होती, मला तर अजिबात भेटली नाही. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल ही भेंडीची भाजी. खूप पटकन होते आणि खूप चमचमीत होते. थँक्यू.